ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. जसं मध्ये आम्ही अमराईमध्ये ते बाबासाहेब आंबेडकर वसाहत अतिशय चांगल्या प्रकारची बांधली, किंवा तिकडं दुर्गा चित्रमंदिर जुनं होतं त्याच्या समोरच्याही बाजूला काही गरिबांच्या करता घरं बांधली. तशा खूप काही योजना केंद्राने दिलेल्या आहेत, राज्यांनी दिलेल्या आहेत. त्याही आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तुम्ही कुणाच्याही दबावाला किंवा कुणाच्याही दडपशाहीला घाबरू नका. हे पुढे आपल्याला काढतील. हे सगळं 7 तारखेपर्यंत आहे. 7 तारखेनंतर तुम्हीच आहे, मीच आहे, दुसरं कोणी नाही. दर आठवड्याला अजित पवारच इथं आहे, तुम्ही कामगार म्हणून तुम्हीच इथं आहे. हे बाकीचे कुठंतरी इकडं तिकडं फिरायला परदेशात फिरत अशा पद्धतीनं आहे. ते काही खरं नाही. तुम्ही बघितलंय, मी अनेक पदांवर काम केलं, पण मी बारामतीकरांची नाळ कधी तुटू दिलेली नाही. कधी एखादा आठवड्यात गॅप पडत असेल, परंतु तो दुसऱ्या गॅपच्या वेळेस जास्त वेळ देऊन, जास्त त्या ठिकाणी काम करून, पहाटे 6ला उठून त्या बाबतीमध्ये ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करत असतो. ही बाब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं चांगल्या वाईट काळामध्ये आपणच एकमेकाला साथ देणार आहोत. दुसरं कुणी आपल्याला वाली नाही आहे. आपलं केंद्रात सरकार येणार आहे, आपलं राज्यात सरकार आहे. उद्याच्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा किती काही आवाडायला लागला तर त्याचं नाक कुठं दाबायचं आणि कसं त्याचं तोंड उघडेल हे सगळं सगळ्याला माहिती असतं. त्याच्यात GST असतं, बाकीचं असतं. आपण तसले धंदे करत नाही. नाहीतर पुन्हा हेडलाईन, अजित पवार आज घसरले आणि उद्योगपतींनाच दम दिला आणि त्यांनाच सांगितलं की तुम्ही कसं इथं राहता ते बघतो. असं काही अजित पवार बोललेले नाही. फक्त माझ्या इथं उद्योगधंद्यांना पोषक वातावरण राहावं, माझ्या आया बहिणींना योग्यपणे मोबदला मिळावा, त्यांच्या कष्टाचा, आणि पुरुष मंडळींना पण मिळावा. मगाशी केशवराव तुम्ही जे सांगितलं की साधारण जशा पद्धतीनं महागाई वाढते त्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या व्यक्तीला किंवा आपला जो काही मिनिमम काय त्याला रोज मिळाला पाहिजे त्याबद्दलचा पण अधिकार आपला असतो. त्याच्यामध्ये देखील साधारण इथल्या वातावरणात किंवा इथल्या एकंदरीत जे काही महागाईचा विचार करून तशा पद्धतीनं आपल्याला दर ठरवता येतात. त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका. त्याच्यातनं पण मार्ग काढला जाईल. मी पुन्हा सांगतो, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. तुम्हाला कुणी दमदाटी देऊन लांब कुठं बदली केलेली असली तरी एवढा मे महिना कळ काढा, जूनमध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या जागी आणून बसवलं जाईल. पण तुमच्याकडनं कुठली चूक होऊ देऊ नका. तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका. तुम्ही मालक लोकांशी, अधिकाऱ्यांशी जे काही प्रोटोकॉलप्रमाणे वागलं पाहिजे ते नियमाने वागा. त्याच्यामध्ये त्यांनी काही काम सांगितलं, तो तुमचा वरिष्ठ असेल तर तुम्हाला काम ऐकावं लागेल. नाहीतर हे तू कोणतं काम सांगणार, तुझ्याकडे बघतोस, तुलाच पाठवतो इकडनं, तसं नाही. तो आपल्याला पाठवेल, त्याला त्याचा रिस्पेक्ट द्या. वातावरण चांगलं ठेवा. 8 तास ड्युटी करताना इमाने इतबारे ड्युटी करा. बाहेर पडल्यानंतर तुमचं तुम्हाला हे आहेच कसं वागावं, कसं बोलावं. परंतु तुमच्यावर त्या कंपनीचा कामगार म्हणून शिक्का लागलेला आहे. त्याच्यावर तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या बाहेरच्या वर्तनातनं त्या कंपनीला पण कमीपणा येता कामा नये. एवढी खबरदारी आपण सगळे मिळून घेऊया आणि त्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया. हीच माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती. आज तर दुपारी 42 टेम्परेचर होतं, तरी आया बहिणींनो तुम्ही इतक्या संख्येने आला, तुम्हाला लाख लाख धन्यवाद. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, तुमच्याकरता देखील आत्ताच्या केंद्र सरकारने फार महत्त्वाचा निर्णय घेतला. इतके दिवस देशामध्ये 543 खासदार निवडून जायचे. त्याच्यात पुरुष असायचे, स्त्रिया असायच्या. मतदार ज्यांना निवडून द्यायचे ती लोक निवडून जायच्या, त्या महिला निवडून जायच्या. आता त्याच्यामध्ये 181 भारतातनं महिला निवडून जाणार आहेत. 543 सोडून निव्वळ 181 महिला. पुरुषांना तिथं फॉर्म भरता येणार नाही. तो अधिकार फक्त तुमचा आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये ठरवा. आणि 181 महिला गेल्यावर आज तेवढ्या महिला तुमचं प्रतिनिधित्व करतील. तुमच्या समस्या काय, तुमच्या अडचणी काय, त्या पुरुष म्हणून माझ्यापेक्षा महिला प्रतिनिधीला जास्त चांगल्या पद्धतीनं कळतील आणि त्याच्यातून मार्ग निघेल. जसं आम्ही
अनेक महिलांच्या बाबतीमध्ये ती प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला मूल जन्माला घालायच्या आधी किती काळ ते पगारी रजा मिळाली पाहिजे, डिलेवरी झाल्यानंतर ते मूल सुदृढ धष्टपुष्ट होईपर्यंत किती काळ पगारी रजा मिळाली पाहिजे. मला वाटतं 6 महिने, ते म्हणजे 6 महिने जवळपास 6 महिने हा आधी निर्णय झालेला नव्हता, आता निर्णय झाला. का तर नवीन पिढी, भावी नागरिक जन्माला घालायचं काम तुम्ही करताय. आणि तुम्ही तुमच्या घरातल्या सुना आहेत. तुम्ही सून म्हणून आला की घरची होती, ती बाहेरची होत नाही. हां, आमच्यात 40 वर्ष झाली तर बाहेरची. आता तुम्हाला राग आला पाहिजे की आम्ही पण कुठल्या तरी घरची सून आहोत आणि आम्ही 40 वर्ष 35 वर्ष त्या घरामध्ये दिवस रात्र काबाड कष्ट करतो, काम करतो आणि आम्हाला बाहेरचे समजतात. हा कुठला न्याय? अरे महिलांना मान सन्मान द्यायला शिका. तुम्ही महिलांचा अपमान करता. मुली गेल्यानंतर मुलींना मुलगी तिथं सून झालेली असती, ती त्या घरची लक्ष्मी असती का ती माहेरची लक्ष्मी असती? आई काय म्हणती, माहेरवासीन आली जरा राहा, चांगली सगळे ननंद भाऊजाई चांगल्या राहा, नंदेशी भाऊजाईने फार रागराग करू नये, भाऊजाईने नंदेशी करू नये, फार अगदी प्रेम दोघांचं ओतू जाऊ दे आणि 4 दिवस आनंदामध्ये घाला. पुन्हा त्यांना काय पोशाख अशा करून त्यांच्या घरी पाठवा. नाही, मी त्याचा वेगळा अर्थ काढू नका शाळेंनो. त्याच्यात मी आपलं तुमच्या घरात तुमची नणंद आल्यावर तिचा आदरातिथ्य करा, जावायला पोशाख करा, तिला साडी चोळी करा असं मी सांगतोय. साडी चोळी करा, बटन दाबायच्या भानगडीत पडू नका. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी लोकशाही आहे, तो तुमचा अधिकार आहे, तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. त्यामुळं तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सगळं कळतंय. उद्याचं भवितव्य आपलं कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे. उद्याचा देशाचा कारभार कुणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे. कोण देशाचा नेता असताना पाकिस्तानसारखं राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. पुलवामाला असा का झटका दिला की परत त्याचं पॅकेटच मोडलंय, काही आता उठायलाच तयार नाही पाकिस्तान. आज पाकिस्तानची काय दुरावस्था झाली, काय पेट्रोल डिझेलच्या किमती आहेत, काय साखरेचे दर आहेत, सर्वसामान्य तिथं कसा जगतोय हे जरा माहिती घ्या, तुम्हाला कळेल. श्रीलंकेला तर राष्ट्रपतीलाच पळून लावलं, ती घरदार सोडून गेले. त्या राष्ट्रपतीच्या भवनामध्ये सर्वसामान्य माणूस शिरला आणि त्याच्या बेडरूममध्येच गादीवर नाचायला लागला. त्यांचा स्विमिंग पूल होता तिथेच पोहायला लागला. त्यांच्या गाड्या घेतल्या आणि त्या समुद्रात दिल्या ढकलून. अशाही घटना जगामध्ये काही देशांमध्ये घडल्या. अराजकता माजली. जर आपल्याला गुण्यागोविंदांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन नांदायचं असेल तर आपल्याला या देशाच्या करता मजबूत नेता हवा आहे. ही गोष्ट कदापि विसरू नका. हे असं मला ह्या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील 288 जागा आहेत. त्याचा कायदा केला आहे, ते बिल पास केलं आहे. 2029ला 288 आमदार, त्याच्यात महिला पुरुष असतील, परंतु त्याच्या व्यतिरिक्त 96 फक्त महिला ह्या तिथं निवडून जाणार आहेत. 288 सोडून. कदाचित तुमच्यातली पण कोणी महिला आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तिला जनतेने स्वीकारलं तर. हा बदल अनेक सरकार आली. सोनियाजींचं युपीएचं सरकार 10 वर्ष होतं. सोनियाजी महिला असताना देखील सोनियाजींना तो कायदा करता आला नाही, ते बिल आणता आलं नाही. हे महिलांनो लक्षात घ्या. आज 50% महिला तुम्ही आहात आणि तुम्हाला हा जो काही सन्मान मान जो मिळून दिलेला आहे तो एनडीए सरकारने दिलाय, तो मोदी साहेबांनी दिलाय. हे पण आपण लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं आपण उद्याच्या निवडणुकीच्याकडे बघा. मी महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी
त्यांनी हात जोडलेच आहे बघा. तर ज्यांनी हात जोडले त्या सुनेत्रा पवार यांना आपलं बहुमोल मत घड्याळाच्या क्षेत्राचं बटन दाबून त्या ठिकाणी द्यावं. उन्हाळ्याची तीव्रता असली आमचा प्रयत्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे, कामगारांना त्या दिवशी सुट्टी द्या. सगळ्यांना सुट्टी देऊन त्यांना मताचा अधिकार राबवण्याच्या करता तिथं अधिकार नीटपणे राबवण्याच्या करता सुट्टी दिली तर ते त्यांचं येऊन मताचा अधिकार त्या ठिकाणी बजावतील अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि म्हणून त्याही काही ठिकाणी 7ला मतदान आहे, आपल्याकडे 7ला मतदान आहे. 7ला सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजता. बऱ्याचदा कधी कधी काही जण काय करतात, सकाळी चालले ना भाकरी चालली, हे काय नाश्ता चाललाय, हे काय जेवण झाल्यावर येते, असं करत करत फार संध्याकाळी कडूसं पडेपर्यंत थांबतात. तसं थांबू नका. सकाळीच येऊन झटका करा, बटन दाबा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते. आमची विनंती ह्यांना दाबा बटन. पण शेवटी तुम्हाला तो अधिकार आहे आणि तुमचे पुढचे प्रश्न, तुमच्या अडचणी ह्या केंद्रातल्या, ह्या राज्यातल्या, ह्या कामगार विभागातल्या, ह्या कुठलाही विभाग असो, पोलीस खाता असो, काही पण अडचणी येऊ शकतात. त्या सोडवण्याच्या करता आम्ही महायुतीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीचे आहोत. तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.